हे गाईज, स्वागत आहे तुमचं श्वेताच्या मिनी ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे श्वेताज लाईफस्टाईल. सो फ्रेंड्स, मी आज आलेली आहे ट्रेनिंगसाठी आमच्या वेन्यूवर. तर आता तुम्ही म्हणसाल ट्रेनिंग कशाची, तर ट्रेनिंग याची की जी आमचं लास्ट टाईम मिसेस प्राईड ऑफ महाराष्ट्राची कॉम्पिटिशन झाली, तिथे आमची रॅम्प वॉक वगैरे इतकं काही प्रो लेवलची नव्हती. तर आता आम्हाला ती ती ट्रेनिंग दिल्या जाईल की कशी रॅम्प वॉक करायची, कसं स्वतःला प्रेझेंट करायचं, कसं आय कॉन्टॅक्ट करायचा, कसं कॉन्फिडन्स स्वतःचा बिल्डअप करायचा. त्यासाठी आम्हाला सगळं नॉलेज दिलं जाईल तिथे. आणि ते इथं बघू शकता आम्ही ते बोलत. तर इथे माझ्या न्यू फ्रेंड्स पण झाल्या होत्या. तर मी त्यांच्यासोबत कन्व्हर्सेशन करत होती, काय करत आहे तुम्ही फिनाले राऊंडमध्ये, कोणता टॅलेंट शो करत आहे वगैरे, असं आमचं डिस्कशन चालू होतं. फोटोशूट वगैरे केले तिथे छान सनसेटमध्ये. तर बघू शकता, हा मला फोटो माझा खूप आवडला. सो फ्रेंड्स, ही ना फक्त म्हणजे अकोल्याचे पार्टिसिपंट होते जे की सिलेक्ट झाले होते फायनलिस्टमध्ये. अजून कॉम्पिटिशनच्या वेळेस राहीन अमरावती, नागपूर, भंडारा मध्ये सांगायचं म्हटलं तर पुन्हा महाराष्ट्रातले राहतील ते कॉम्पिटिशनमध्ये, ज्यांचे सिलेक्शन झालं त्यांचे. त्यानंतर काय झाले, मी ते 4 इंच हिल सँडल वेअर केली होती, जस्ट न्यूज घेतली होती. आणि तिथं गेल्यानंतर मला समजले की आपल्याला 6 इंच हिल कंपल्सरी आहे. त्यानंतर मला आता नवीन परत घ्यावं लागेल. काय झाले, माझी ही फ्रेंड होती ना, तर तिची सँडलच हरवली होती. तिला समजतच नव्हती मी कुठे काढली काय. तर तिला मग फायनली भेटली आणि मग आम्ही घरी निघालो. तर ॲक्च्युली माहिती आहे का, आमचा हा वेन्यू होता ना, हा नव्हता. ते सर टाईमवर आले नाही, त्याच्यामुळे मग आम्हाला टेरेसवर प्रॅक्टिस करावं लागली. तर अशा प्रकारे आमचा फर्स्ट डे होता वर्कशॉपचा. मला फक्त जस्ट वॉक कशी करायची त्याची प्रॅक्टिस झाली आज. तर असेच मी अपडेट्स देत राहील. त्यासाठी मग लवकरात लवकर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला बिलकुल विसरू नका. तर भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.